कोकणातल्या त्या सुंदर घरात आजोबा आणि नातू निवांत बसले होते. गेल्या भागात आपण स्वामी सुतांचा निरोप घेतला, पण स्वामींच्या कार्याचा ध्वज आता कोण सांभाळणार? अक्कलकोटच्या मठातले सेवेकरी चिंतेत होते, पण स्वामींच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. आज आपण पाहणार आहोत कोकणातल्या एका अडाणी मुलाला स्वामींनी साक्षात ब्रह्मज्ञानी कसं बनवलं. आजोबा सांगणार आहेत. अध्याय 18. आजोबा, स्वामी सुतांनंतर त्यांच्या गादीवर कोण बसलं? स्वामींनी कुणाची निवड केली? श्री स्वामी सारामृत. अध्याय 18. बाळा, स्वामी अनेक दिवसांपासून ओरडून सांगत होते, मोर पांखरा, मोर पांखरा. कुणालाच याचा अर्थ कळेना, पण स्वामी सुतांना एक भाऊ होता ज्याचं नाव होतं दादा. तो बिचारा कोकणात राहायचा, एकदम अडाणी आणि शरीराने खूप अशक्त. काकूबाईंनी त्याला अक्कलकोटला आणलं. स्वामींनी त्याला पाहताच सांगितलं, याला 4 वेळा जेवू घाला, हा धट्टाकट्टा होईल. आणि स्वामींच्या कृपेने दादाबुवा खरोखर निरोगी झाले. पण आजोबा, जो मुलगा अडाणी होता तो स्वामींची गादी कशी काय चालवणार? बाळा, तिथेच तर स्वामींची लीला आहे. स्वामींनी दादाला मुंबईला पाठवलं, पण तिथल्या ब्रह्मचारी बुवांनी त्याला गोसावी व्हायला सांगितलं. तेव्हा दादाने स्पष्ट नकार दिला. त्याला संसारातच रस होता. तो अक्कलकोटला परत आला. एके दिवशी स्वामींनी एक अद्भुत खेळ मांडला. दादा समोर उभा असतानाच स्वामींनी भुजंगाला आज्ञा केली, माझ्या पादुका घे आणि या दादाच्या मस्तकावर ठेव. बाळा, जसा त्या दिव्य पादुकांचा स्पर्श दादाच्या मस्तकाला झाला तसा चमत्कार घडला. दादाचं सगळं अज्ञान एका क्षणात जळून गेलं. त्याला साक्षात ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. तो देहभान विसरून तंबोरी घेऊन भजनात नाचू लागला. ज्याला काहीच कळत नव्हतं तो आता ज्ञानाचा सागर झाला होता. बाळा, पण हे पाहून काकूबाई घाबरल्या. त्या स्वामींना म्हणाल्या, स्वामी, एका मुलाला गोसावी बनवून तुम्ही मारून टाकलं, आता यालाही वेड लावताय का? काकूबाईंच्या या बोलण्याने स्वामींना राग आला. त्यांनी काकूबाईंकडे दुर्लक्ष केलं आणि झोळी देऊन खऱ्या अर्थाने गोसावी बनवलं. स्वामींनी दादाला सांगितलं, आता जा आणि तुझ्या आईकडेच पहिली भिक्षा माग. काकूबाई खूप रडल्या. त्यांनी दादाला खूप समजावलं की हे भिक्षेचे चाळे सोडून दे आणि संसारी हो. पण दादा आता बदलला होता. तो म्हणाला, आई, आता हे ऐहिक सुख मला तुच्छ वाटतंय. बाप रे, म्हणजे स्वामींच्या पादुकांमध्ये एवढी ताकद आहे. आजोबा, मग दादाबुवा मुंबईला गेले का? हो बाळा, तेच हे दादाबुवा ज्यांनी स्वामी सुतांच्या गादीवर बसून मुंबईचा मठ समर्थपणे चालवला. स्वामींनी दाखवून दिलं की गुरुची कृपा झाली तर एखादा अडाणी दगडही हिरा बनू शकतो. आजही स्वामींचा महिमा असाच वाढत आहे. वाह आजोबा, गुरु शिष्याचं हे नातं किती श्रेष्ठ आहे. आता पुढच्या भागात आपण कुणाची गोष्ट ऐकणार? बाळा, पुढच्या भागात आपण पाहणार आहोत स्वामींच्या एका अशा भक्ताची कथा ज्याला मरणाच्या दारातून स्वामींनी कसं परत आणलं. ती गोष्ट आहे विष्णू नावाच्या एका ब्राह्मणाची. अडाणी दादाचे ज्ञानी दादाबुवा झाले आणि स्वामींच्या कार्याला नवा उत्तराधिकारी मिळाला. गुरुच्या पादुकांचा स्पर्श काय घडवू शकतो हेच या कथेने सिद्ध केलं. उद्या पाहूया भाग 9, मृत्यूवर मात आणि स्वामींचे अद्भुत महात्म्य. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी. श्री स्वामी समर्थ.